जर तुमच्याकडून हुंड्याची मागणी केली जात असेल तर काय कराल, कशा पद्धतीने दाद मागाल आणि या संदर्भात नेमकी कायद्यामध्ये तरतूद काय आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया। नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 लोकमतच्या या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। जर एखाद्या महिलेला हुंड्याची मागणी आणि जर तिला मारहाण केली जात असेल तर भारतीय कायद्यामध्ये या विरुद्ध अगदी कठोर तरतूद आहे। हुंडा प्रतिबंधात्मक कायदा 1961 काय सांगतो आपण बघूया। या कायद्यानुसार जर हुंडा घेणं आणि देणं हे दोन्ही गुन्हा आहे। हुंड्याची मागणी करणं कलम 4 मध्ये काय तरतूद आहे आपण बघूया। जर कोणतीही व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हुंड्याची मागणी करत असेल तर त्याला किमान 6 महिने ते 2 वर्षांपर्यंतचा कारावास आहे आणि 10,000 रुपये दंड होऊ शकतो। याच्या पुढे जाऊया आपण। कलम 3 मध्ये सांगितलंय हुंडा घेणं किंवा देणं संदर्भातला कलम आहे। हुंडा घेणं किंवा देणं दोन्ही या गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत आणि यासाठी 5 वर्षांपर्यंतचा कारावास आणि 15,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो। यानंतर आपल्या भारतीय न्याय संहितेत काय नोंद आहे ती सुद्धा बघूया। मारहाण आणि छळाशी संबंधित अनेक कलम यामध्ये या प्रकरणात लागू होतात। दरम्यान कलम 85 काय सांगतं तर हे हुंड्यासाठी छळ केल्यासंदर्भातलं आहे। हे कलम पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून महिलेवरती होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या क्रूरतेशी संबंधित आहे। यामध्ये शारीरिक किंवा मानसिक छळ तसंच हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याबद्दल होणारा छळ याचा समावेश आहे। या कलमांतर्गत दोषींना 3 वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड होऊ शकतो। जर हुंड्यासाठी छळामुळे महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं किंवा तिला गंभीर दुखापत झाली तर हे कलम अधिक गंभीर होतं। यानंतर कलम 80 काय बघूया। हे हुंडाबळी संदर्भातलं आहे। जर एखाद्या विवाहित महिलेचा विवाहाच्या 7 वर्षांच्या आत असामान्य परिस्थितीत जर मृत्यू झाला आणि जर सिद्ध झालं की मृत्यू होण्यापूर्वी तिला हुंड्यासाठी छळलं जात होतं तर हे कलम लागू होतं। यामध्ये पती आणि त्याच्या नातेवाईकांना किमान 7 वर्षांपासून ते अगदी जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते। यानंतर मारहाणी संदर्भातला कलम आहे कलम 115। जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला दुखापत केली असेल किंवा त्याला 1 वर्षापर्यंत कारावास किंवा 1,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। हुंड्याच्या प्रकरणात मारहाण झाली असेल तर हे कलम लागू होतं। दरम्यान जर तुम्हाला किंवा तुमच्या कुठल्या ओळखीच्या व्यक्तीला अशा परिस्थितीतून जावं लागत असेल तर नेमकी काय पावलं उचलावीत हे सुद्धा आपण समजून घेऊया। सगळ्यात आधी तर तुम्ही पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे। जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल करा। हुंड्यासाठी छळ आणि मारहाण हे दखलपात्र गुन्हे आहेत। आणि दुसरी गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे वकील किंवा कायदेतज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे यामध्ये, जेणेकरून योग्य कलमांखाली तक्रार दाखल करणं सोपं जाईल। तिसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये ती येते स्वयंसेवी संस्था काही असतात, NGO, यामध्ये हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिलांना यात मदत केली जाते। आपल्या भारतामध्ये हुंडा एक गंभीर सामाजिक समस्या आहे आणि या विरोधामध्ये कठोर कायदे सुद्धा आहेत। या कायद्यांचा उद्देश खरं तर महिलांना संरक्षण देणं आणि त्यांना न्याय मिळवून देणं असा आहे। गरज आहे ती आपण या विरुद्ध आवाज उठवण्याची। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि जर कोणी या परिस्थितीतून जात असेल तर अशा गरजूंपर्यंत ही माहिती तुम्ही नक्की पोहोचवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत।